कर्म काय आहे किंवा प्रारब्ध काय आहे किंवा आपल्यासोबत आज आपल्या आजूबाजूला आपले जे काही नातेवाईक आहेत किंवा आपल्या सतत आपल्याबरोबर राहणारे आपले ऑफिसचे कलिग्स आहेत किंवा आपले जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत, तर हे आपला जो काही प्रारब्ध होता त्यामुळे आपल्याबरोबर आहेत. आपले काही ना काहीतरी ऋणानुबंध होते त्यामुळे आपल्याबरोबर आहेत. मग यापैकी जर कोणी आपल्याला सुख देत असेल, कोणी आपल्याला दुःख देत असेल, तर आपलं काही ना काहीतरी पूर्वकर्म त्या जीवात्म्याबरोबर होतं, म्हणून आपल्याला त्या व्यक्तीकडनं सुख किंवा दुःख मिळत आहे. हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी आपलं जीवन खूप सोपं होऊन जातं. खरं तर हे समजायला जास्त अभ्यासाची गरज पडत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त उघडे डोळे ठेवून तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला दिसेल की कोणीतरी खूप श्रीमंत घरामध्ये आहे, कोणीतरी खूप गरीब घरामध्ये आहे, कोणाला तरी शारीरिक व्याधी आहेत, कोणाचं शरीर वेडवाकडं आहे, कोणाचं शरीर अपंग आहे, कोणाचं जे काही आहे बुद्धी तितकी तल्लख नाही आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रॉब्लेमबरोबर झुंजत आहे किंवा कोणीतरी आहे की जे खरंच जीवनाचा आनंद घेत आहे. तर हे सगळं आपल्या आजूबाजूलाच आपल्याला बघायला मिळतं. तर यातून आपल्याला समजतं की हा आहे कर्माचा लेखाजोखा. इथे विनाकारण कोणीही दुःखी नाही आहे आणि विनाकारण कोणीही सुखी नाही आहे. जर आपल्या आयुष्यात काहीतरी दुःख असेल तर आपलं कधी ना कधी कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुकलेलं होतं, याच्यामध्ये कसलीही शंका नाही आहे. जर आपलं काही नुकसान होत असेल, सतत जर आपलं काही नुकसान होत असेल, तर आपण कोणाचं ना कोणाचं तरी देणं लागत होतो जे आपण दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला या अशा नुकसान सहन करावं लागत आहे आणि आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे. आपण जर बघितलं तर आपण इतके अल्पज्ञ आहोत की आपण परवा दिवशी काय खाल्लं होतं, काल काय खाल्लं होतं, अगदी कोणाला जर विचारलं सकाळी काय खाल्लं होतं तरीसुद्धा माणूस 2 मिनटं विचार करून आठवतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक कर्मांवरती आपली नजर नाही आहे. कधी कधी चालता चालता एखादं मुंग्यांचं घर असतं, त्याच्यावर तुम्ही पाय देता आणि हजारो मुंग्या तुमच्या पायाखाली मरून जातात. तर हे जे काय आहे हे आपलं कर्म आहे, हे आपलं कर्म आहे आणि जे आपल्याबरोबर चालणार आहे. आपल्या कळत न कळत आपण खूप सारे पाप पुण्य करत असतो. पुण्यसुद्धा होत असतात कळत न कळत आणि पापसुद्धा होत असतात कळत न कळत. पण कर्म जे काय आहे ते थांबत नाही. कर्म सगळ्याला सोबत घेऊन चालतं. तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला ते सोबत घेऊन चालतं. जेव्हा आपलं मन निर्मळ असतं, जेव्हा आपली मदत करण्याची भावना असते किंवा आपली जेव्हा समजून घेण्याची क्षमता असते, आपले जे कोणी आजूबाजूचे आहेत त्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची आपण जेव्हा काळजी घेतो आणि आपण जेव्हा तसं जगायला सुरुवात करतो, तेव्हा निश्चितपणे आपल्या आयुष्यातले जे काही दुःख आहेत ते कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपली समजूतदारपणाची भावना वाढायला लागते आणि जर आपण कंटिन्यू प्रार्थनेमध्ये असेल, देवाच्या पायाजवळ जर आपण असू, तर आपल्याला ज्ञान मिळतं, ह्या जीवनाचं ज्ञान मिळतं. आणि जर जीवनाचं ज्ञान मिळालं तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठं दुःख असलं तरीसुद्धा ते सहन करण्याची ताकद तुम्हाला निर्माण होते. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाला प्रत्येक सुख नाही मिळत आहे. कोणाला आईचं सुख नाही आहे, कोणाला वडिलांचं सुख नाही आहे, कोणाला घरामध्ये तेवढा स्ट्रॉंग आधार नाही आहे किंवा कोणाला सगळे स्ट्रगल स्वतःच करायला लागतं आहे, कोणाला तितका आधार मिळत नाही आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडून एखाद्याला खूप जास्त त्रास आहे आणि त्यातून ती बाहेरही निघत नाही आहे. तर हे सगळं काय आहे, तर हे आहे आपले कर्म. आपले जे काही कर्म आहेत ते आपल्याला असे कोणत्या ना कोणत्या रूपाने फेडावेच लागतात, त्याला सुट्टी मिळत नाही. त्यामुळं आपली जे काही कर्म आहेत हे खूप जागरूकतेने असायला पाहिजेत. आपण जर कुठे काम करत असू तर तिथं प्रामाणिकपणाचं आपलं काम असावं, कारण आपण जर केलेली एखादी चूक असेल तर ती आपल्याला भोगायला लागते आणि नंतर कधी ना कधी आपल्याला त्याची उत्तरंसुद्धा द्यावी लागतात. माझ्या माहितीतलं एक उदाहरण तुम्हाला सांगते. माझ्या माहितीतली ती ताई आहे, तर ती राहते पुण्यामध्येच राहते ती. तर तिचा जो काही नवरा आहे तर त्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे आणि त्याने काय केलेलं आहे की त्या बायकोला एक रूम घेऊन दिलेली आहे. त्या रूममध्ये ती राहते आणि तो जेव्हा केव्हा येतो तेव्हा तिला मारहाण करतो आणि ही कंटिन्यू त्याच्या भीतीमध्ये राहते की तो येतो 1 महिन्याने 2 महिन्याने, तो रेग्युलर येतो, अशातलाही काही भाग नाही आहे. पण ती जे कोणी स्त्री आहे ती स्त्री तो जो काही त्रास आहे तो त्रास सहन करते. तिला माहीत नाही तो कधी येणार आहे, तर तिला रोज त्या दहशतीमध्ये ती आहे की तो आता येईल, तो आता येईल, तो आता येईल आणि तो असं करेल. कंटिन्यू ती त्या दहशतीमध्ये आहे. तिला इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तो नाही आहे, तू तुझं आयुष्य जग, तू स्वतःवर कॉन्सन्ट्रेट कर, पण ती नाही करू शकत आहे. ती कंटिन्यू त्याच्या त्या दहशतीमध्ये आहे. साडी जर तिने घातली तर तू साडी का म्हणून घातली, कोणाला तरी दाखवण्यासाठी घातली, असा तो तिला त्रास देत आहे. आणि तिच्याकडे अगदी मोकळं वातावरण आहे. तिला जर वाटलं की मला महिनाभर कामाला जायचं आहे तर ती जाऊ शकते. जर त्याच्या दहशतीतून तिला मुक्त व्हायचं आहे तर ती पोलीस कंप्लेंट करू शकते. पण तेवढं सगळं करत नाही, कारण ते जीवात्म्याचं काही ना काहीतरी आहे. अगोदर त्या जीवाला त्रास दिलेला आहे आणि तो त्रास आता सहन करायला लागतोय की बुद्धी तेवढी चालतच नाही आहे.
सगळ्या गोष्टी मोकळ्या आहेत, पण बुद्धी चालत नाही आहे. मग तुमची बुद्धी तुम्हाला कधी साथ देते? जेव्हा तुमचं कर्म तसं असतं तेव्हाच बुद्धी साथ देते. अजून एक माझ्या ओळखीची ताई आहे, जिचं पूर्ण आयुष्य तिने एकटीने काढलेलं आहे आणि खूप देवधर्म केलेला आहे, भरपूर देवधर्म केलेला आहे. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे 10 वर्षाची 12 वर्षाची असताना, तर तसं त्यांचं लग्न झालं होतं 12-13 वर्षाचे असताना. आणि त्यांचे जे हजबंड होते तर ते मिलिटरीमध्ये होते आणि त्यांचे हजबंड मिलिटरीमध्ये होते, तर ते 2 वर्ष कधी कधी यायचे नाही आणि ते मिलिटरीतनं एकदा सुट्टीवरती आले आणि त्याच सुट्टीमध्ये त्यांचा ॲक्सिडेंटल त्यांची डेथ झाली. तर तेव्हापासून मग त्यांनी पूर्ण आयुष्य म्हणजे अगदी 15-16 वर्षाचे असतानापासून आज त्यांचं वय आहे अराऊंड 65 वर्ष. तर तेवढी वर्ष त्यांनी एकटीने जीवन जगलेलं आहे, एकटीने. फक्त आणि फक्त तीर्थयात्रा केल्या, कारण त्यांना पेन्शन मिळते. त्या नवरा त्यांचा मिलिटरीमध्ये होता तर त्यांना पेन्शन मिळते आणि त्या पेन्शनवरती त्यांचं पूर्ण जीवन आत्तापर्यंतचं जगत आहेत. मग हे जे काही जीवन त्या एकटीने त्यांनी जगलेलं आहे, भरपूर परमार्थ केलेला आहे, भरपूर तीर्थयात्रा केलेल्या आहेत, पठण वाचन केलेलं आहे, पण तरीसुद्धा या संसारातनं काही ना काहीतरी त्यांचे असे कर्म होते की हा संसारातनं मन त्यांचं निघत नाही आहे. आज जेव्हा वृद्ध काळ आला त्यावेळी मला कोणी मारून टाकेल का, माझ्या प्रॉपर्टीसाठी मला कोणी मारून टाकेल का, अशा कंटिन्यू दहशतीमध्ये त्या जगतात आहेत जीवन. कोणाला घरात येऊन देत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत, तर त्यांचा वृद्धकाळ असा चाललेला आहे. तर हे आहेत कर्म. तुम्ही मनाची फक्त देवाची पूजा करून उपयोग नाही आहे, त्यावेळी तुमचं मन काय विचार करतं आहे, आपल्याला काय वाटतं आहे, ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे फक्त देवपूजा करण्यापेक्षा मी सांगेल की आपल्या कर्मांवरती फोकस करा. जर आपल्या मनामध्ये लोकांविषयी दयाभाव आहे का, आपलं मन चांगलं आहे का, चांगलं म्हणण्यापेक्षा इन द सेन्स की आपल्या मनामध्ये लोकांविषयी प्रेम भावना येते का, कोणाला त्रासामध्ये पाहून आपल्याला वाईट वाटतं का, आपलं सतत कंप्लेंटिंग नेचर आहे का, आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या बाबतीत सतत कंप्लेंट करतोय का, किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीला आपण सतत वाईटच बोलतोय का. तर हे जे काही आपले कर्म असतात, आपल्याला जर अशी सवय असेल की अरे हा खूप खराब, तो खूप खराब, हा जवळ येऊ नको, तो जवळ येऊ नको, तर हे जर असं जे काही नेचर असतं तर याचे आपल्याला कुठे ना कुठे कसं ना कसं तरी आपल्याला पे करावं लागतं. दुसरी माझ्या ओळखीतली एक काकू आहे, त्यांचंसुद्धा वय असंच आहे आणि त्यांचंही घरामध्ये कोणी नाही आहे. त्यांचे जे काही हजबंड आहेत ते गेलेले आहेत, तर आता त्या एकट्या राहतात. आहे त्यांचं घर भाड्याने दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये त्या कोणालाही येऊन राहू देतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हे जीवन आता संपतच आलेलं आहे आणि जायचंच आहे कधी ना कधी, तर घेऊन जर आपण जाऊ शकत नाही तर देऊन जाऊ, कोणालाही देण्याची तयारी असते आणि काहीही त्या ठेवत नाहीत. अगदी तुम्ही काहीही मागितलं तरी त्यात स्वतःचं सोनं नाणंही त्यांनी काढून दिलेलं आहे. तर असेही तुम्हाला जीवात्मे बघायला मिळतील की जे कशातमध्येही अडकलेले नाही आहेत आणि असेही जीवात्मे तुम्हाला बघायला मिळतील की जे सगळ्यामध्ये अडकलेले आहेत. तर हे काय आहे, हे आहेत त्या व्यक्तीचे कर्म, त्या व्यक्तीचे स्वतःचे विचार, त्या व्यक्तीचा भगवंताच्या दिशेने चालू असलेला प्रवास. त्यामुळं आपल्या आयुष्यात जर काही त्रास असेल तर तो त्रास का म्हणून आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जर काही त्रास असेल तर त्याचं काही ना काहीतरी कारण होतं हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण विनाकारण कोणीही दुःखी नाही आहे. आणि जर आपल्या आयुष्यात काही दुःख असेल त्याचं जर आपल्याला कारण समजलं तर आपण त्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा आपण मुळापर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्या आयुष्यातले जे काही दुःख आहेत ते आपण बाजूला काढून टाकू शकतो, किंवा ते जे काही दुःख आहे त्याचा आपण जास्त विचार करत नाही आणि आपल्याला ते दुःख सहन करण्याची ताकद मिळते. प्रार्थनेमध्ये ती ताकद आहे. त्यामुळं मंदिरामध्ये जावं, प्रार्थना करावी, या सगळ्या गोष्टींनी आपलं आयुष्य खूप सुखमय होऊ शकतं किंवा आपल्याला भविष्याचा रस्ता सापडू शकतो.